शिवसेनेकडून ऑपरेशन टायगर पुन्हा सक्रिय. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार गेल्या काही दिवसात वारंवार शिवसेना नेत्यांच्या भेटीसाठी येत आहेत आणि त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण. योग्य वेळी ऑपरेशन टायगर राबवलं जाईल, शिवसेनेतल्या सूत्रांची माहिती. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांच्या शिवसेना नेत्यांशी भेटीगाठी वाढल्या. आष्टीकर, राजाभाऊ वाचेनंतर वाघचौरेंनी घेतली सामंतांची भेट. राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू. शिर्डीतल्या एमआयडीसीतल्या कामानिमित्त भेटीसाठी आले होते वाघचौरे. खासदार निधीसाठी उदय सामंत यांना भेटले असं खासदार सांगतात. ऑपरेशन टायगरवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर सगळे खासदार संपर्कात नसल्याची संजय राऊतांचा दावा. निधीसाठी असं ते म्हणतात. निधीसाठी रस्ते, पाणी, दिवाबत्ती, बरं का, पाऊस, शेतकऱ्यांना मदत, कर्जमाफी, समृद्धी महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, अशा अनेक प्रश्नांसाठी ते भेटतात असं ते सांगतात. शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वायबी चव्हाण सेंटर इथे बैठक सुरू. बैठकीला शरद पवार उपस्थित राहणार असून आजी माजी खासदारांची उपस्थिती. सध्या राष्ट्रवादीतल्या अंतर्गत संघर्षामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या या बैठकीला विशेष महत्त्व. शरद पवारांनी मुंबईत आयोजित केलेल्या पक्षनेत्यांच्या बैठकीला रोहित पवार यांची अनुपस्थिती. गेल्या काही काळापासून रोहित पवार घेत असलेल्या भूमिका या शरद पवार आणि सुप्रिया सुळेंना पटतायत का, असा सवाल उपस्थित. इंदापूरच्या पाण्याच्या समस्येसाठी जलसंपदा विभागात जाणार. शेतकऱ्यांचा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं, रोहित पवारांची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्रीपद बारामतीकडे असूनही लोक पाण्यापासून वंचित का, रोहित पवार यांचा सवाल. बैठकीला न जाण्याबाबत सुप्रिया सुळेंची परवानगी घेतल्याचंही स्पष्टीकरण. पक्ष काय अडचणीत त्यांना नाही, रोहित पवार तिथं नाही गेला तर. पण इथं जर रोहित पवार नाही आला आणि ह्या 2 तालुक्यासाठी जर नाही लढला तर तिथे शेतकरी अडचणीत येतील. मग आज शेतकरी अडचणीत येऊन जर त्या ठिकाणी त्याचं घर चालणार नसेल तर शेतकरी आणि तिथे असणारे लोक हे जास्त महत्त्वाचे. तर मी सुप्रियाताईंची त्या ठिकाणी परवानगी घेतलेली, विनंती केलेली आहे. रोहित पवार किंवा कुणीही नाराज नाही, ते कुठेतरी जाणार होते, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची माहिती. मला माहीत नाही, रोहित पवार नाराज नाही आहेत. ते कुठल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आंदोलनासाठी गेले असतील. पण पक्षामध्ये अशी कुठल्याही प्रकारची नाराजगी नाही असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे आपण अशाच कुठल्या प्रकारच्या बातम्या काढू, हा नाराज आहे तो नाराज. आमचा पक्ष एक संघटने आहे, ते सगळ्या मजबूतीने चाललेला आहे. राष्ट्रवादीतल्या ज्येष्ठ नेत्यांकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची देवगिरी निवासस्थानी भेट. मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, मंत्री दत्तामामा भरणे यांची सुनेत्रा पवार यांच्यासोबत बैठक. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधल्या वादाच्या चर्चा पाहता ज्येष्ठ नेत्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची चर्चा. कोकणातील ठाणे आणि रायगड अशा दोन्ही विधान परिषदेच्या जागांवर भाजपचा दावा. सूत्रांची माहिती. 17 जागांपैकी ठाणे आणि रायगड या 2 महत्त्वाच्या जागांवर भाजपचा दावा. ठाण्यात भाजपची मतं तर इतर पक्षांपेक्षा जास्त असल्याचा दावा करण्यात येतोय. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघामधून निवडून द्यायच्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर. त्यामध्ये धाराशिव, बीड, लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाचाही समावेश. महायुतीमध्ये उमेदवारीवरून पेच वाढण्याची शक्यता. अंबरनाथमध्ये शिवसेना आणि भाजप युतीनंतर नाराजी उफाळली. शिवसेनेचे माजी नगरसेवक शशांक गायकवाड यांचा पक्षाला रामराम. व्हॉट्सअप स्टेटसद्वारे राजीनाम्याची घोषणा. भाजपच्या विरोधात लढलो, मग आता युती कशासाठी, गायकवाड यांचा सवाल. नीटचा पेपर फोडण्यासाठी शिवराज मोटेगावकरनं साथीदारांना हाताशी धरून रचला कट. सीबीआय तपासात उघड झाली माहिती. मोटेगावकरची मोडस ऑपरेंडी आली समोर. कुलकर्णी, मांढरे यांना हाताशी धरत मोटेगावकरनं पेपर फोडला. लातूर नीट पेपर फुटी प्रकरणाचा तपास दिवसेंदिवस अधिकच गडद होतोय आणि त्या पार्श्वभूमीवर नीटचा पेपर विकत घेतल्याचा संशय असलेल्या एका बालरोग तज्ज्ञाची तब्बल 4.5 तास कसून चौकशी. महत्त्वाची कागदपत्र, मोबाईल डेटा आणि डिजिटल पुरावे सीबीआयने घेतले ताब्यात.
शिवराज मोटेगावकरच्या मुलाची पुण्यातल्या सीबीआयकडून 4 तास चौकशी. मोटेगावकरच्या मुलानं 12वीची परीक्षा दिली आहे. त्याला देखील फुटलेल्या प्रश्नपत्रिकेचा फायदा झाल्याचं बोललं जात आहे. मोटेगावकरच्या मुलासोबत आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी 3 विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह चौकशी. नीट पेपरफुटी प्रकरणातील आरोपी शिवराज मोटेगावकर याचे एक कारनामे समोर. त्यापैकी एक म्हणजे त्याला मेडिकल कॉलेज सुरू करण्याचं स्वप्न होतं. लातूरमध्ये मेडिकल कॉलेजची बांधणी सुरू झाली होती. कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अखेर भोंदू अशोक खरातला ईडीकडून अटक. ईडी आज अशोक खरातला पीएमएलए कोर्टासमोर हजर करून कोठडीची मागणी करणार. पीएमएलए कोर्टाच्या प्रोडक्शन वॉरंटनुसार अशोक खरातला नाशिकवरून मुंबईला आणण्यात आलंय. संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मिक कराडची प्रकृती ढासळली. युरोसिसायटिस संसर्गाचा प्राथमिक अंदाज. अंबाजोगाईमधल्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात कराडला पाठवण्याच्या हालचाली सुरू. वेळीच उपचार न मिळाल्यास यकृत निकामी होण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची माहिती. बुलढाण्यामध्ये सलग 7व्या दिवशी इंधन टंचाईच्या झळा. जिल्ह्यातील 166 पेट्रोल पंपांपैकी निम्म्याहून अधिक पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नाही. परिणामी शेतकऱ्यांची ट्रॅक्टरच्या साहाय्यानं सुरू असणारी कामं ठप्प. मान्सूनच्या तोंडावर शेतकऱ्यांची कामं खोळंबली असून शेतकरी चिंतेत. आपल्याकडं पुरेसा साठा उपलब्ध आहे, परंतु मागच्या 8 दिवसामध्ये जो काही सेल होतोय तर तो पेट्रोलचा जो सेल आहे हा 25% वाढला आहे आणि डिझेलचा सेल हा वाढलेला आहे. कुठेही घाबरून जाण्याची आवश्यकता नाही आहे. तर अनावश्यक असं गाड्यामध्ये किंवा याच्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल भरून घेऊ नये. गरजवंतांना ते घेऊ द्यावं असं मी सर्व नागरिकांना आवाहन करतो. आणि कुठेही बुलढाणा जिल्ह्यामध्ये एवढा मोठा स्टॉक उपलब्ध असताना कुठेही घाबरून जाण्याची गरज नाही आहे. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातल्या ग्रामीण भागात डिझेलचा तुटवडा. डिझेलसाठी शेतकऱ्यांची शहरातील पेट्रोल पंपावर धाव. मान्सूनच्या तोंडावर डिझेल मिळत नसल्यानं शेतीच्या मशागतीची कामं रखडली. नंदुरबार जिल्ह्यामध्ये इंधन भरण्यासाठी पेट्रोल पंपावर लोकांची मोठी गर्दी. मध्यरात्री पंपावर तुफान गर्दी. अनेक तास रांगेत उभं राहूनही पेट्रोल डिझेल मिळत नसल्यानं नागरिकांचा गैरसोय आणि संताप. 4चाकी वाहनाला 2000 तर दुचाकी वाहनाला केवळ 500 रुपयांचं इंधन. हिंगोली जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा. अनेक पेट्रोल पंपावरील डिझेल पूर्णपणे संपल्यानं शेतकऱ्यांची एका पंपावरून दुसऱ्या पंपावर पायपीट. शहरालगतच्या अनेक पेट्रोल पंपांवर मध्यरात्रीपर्यंत डिझेलसाठी लांबच लांब रांगा.